दिसतंय? खरं तर ही चुकीची गोष्ट आहे. कुठेही आमच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्या पक्षाच्या अशी स्वतंत्रपणे या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशी काही मागणी केली किंवा काही प्रस्ताव दिला असं एकदाही घडलेलं नाही. अजितदादा जोपर्यंत होते तोपर्यंतच्या घडामोडी ह्या निश्चितपणे अमोल मिटकरींनी सांगितल्या पद्धतीने घडलेल्या होत्या. मी जरी त्या प्रक्रियेत सामील नव्हतो तरी पण मला त्या गोष्टी जवळून माहिती आहेत की त्या चर्चा झाल्या होत्या हे निश्चित आहे. परंतु अजितदादा गेल्यांच्या नंतर पूर्ण समीकरण आणि पूर्ण चर्चा ती थांबलेली आहे. अजितदादांच्या नंतर अंत्यविधीचं ज्यावेळेस चालू होता, आज कुठेतरी तटकरे साहेबांनी सांगितलं की अंत्यविधी चालू असताना विलिनीकरणाची भाषा कुणी केली, तर मला असं वाटतं नरहरी झिरवाळ साहेबांनी त्याच्या संदर्भातली काहीतरी मीडियात भाष्य त्या दिवशी केलेलं होतं, बाकी कुणी केलेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर कुणी पत्रकार वेगळ्या विषयावर बोलत असताना मीडियामधले लोक प्रश्न विचारल्यानंतर आमच्यातले कुणीतरी नेते विलिनीकरणाबद्दल काय घडलं होतं किंवा काय झालं होतं हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण आवर्जून अशी कुणी मागणी किंवा असं काय पत्रकार परिषद घेऊन कुठेही केल्याचं मला तरी माहिती नाही. तुम्ही आता असं म्हणताय की याची चर्चा चाललेली होती, दोन्ही बाजूला हे माहिती होतं, परंतु आता दादांच्या निधनानंतर गणितं बदललेली आहेत. ही काय गणितं बदलली आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळामध्ये अजितदादा हे एक मोठे लीडर होते, एक महत्त्वाचा नेता महाराष्ट्रातून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे केवळ राष्ट्रवादी पक्षाचीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातील एक मोठी हानी झालेली आहे. अजितदादांच्या जीवावर अनेक गोष्टी तिथे दादा एक आधारवड म्हणूनच होते एका प्रकारे. आता अजितदादा लीडर असल्यामुळे त्यांनी काही गोष्टी चर्चा केलेल्या होत्या, त्यांनी काही दिशा ठरवलेल्या होत्या, काही रोडमॅप ठरवलेला होता आणि कदाचित तो आता तितक्या ताकदीने निर्णय क्षमता असलेला कोणी व्यक्ती दादांच्या पक्षात आत्ता तरी दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे विलिनीकरणाबाबतच्या चर्चा आता दादांच्या नंतर कुठेही बैठक किंवा चर्चा किंवा प्रस्ताव असं झाल्याचं मला दिसत नाही. आणि त्याच्या बाबतीतल्या कुठल्याही बातम्या ज्या आहेत त्या तर्क किंवा सूत्रांच्या हवाल्यावर आहेत, पण अशी बैठक कुठेही कोणाची झालेली नाही. बरं, आपण अमोलजींना विचारूया यावर त्यांचं मत काय. अमोलजी, परिणयजी तुमच्याकडे येतेय अमोलजींचं उत्तर घेऊन. अजितदादांच्या बाबतीत कोणाचे अजितदादांच्या निर्णय क्षमतेच्या बाबतीत कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. आता स्वतः विधिमंडळाच्या गटनेतेपदी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचा सर्वानुमते त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि मला एक सांगायचं आहे पूर्वीजी की कोणतीही मोठी घोषणा ही पक्षाच्या अधिकृत भूमिकेतून होते. अफवा असतात, काही ठिकाणी काही चर्चा असतात, काही ठिकाणी ऑफ द रेकॉर्ड काही चर्चा केल्या जातात. आणि अजितदादा नेहमी संघटनात्मक प्रक्रियेचा आदर करत राहणारे व्यक्ती होते. निर्णय कोणताही असो तो सामूहिक असतो, वैयक्तिक नसतो. कार्यकर्त्यांच्या भावना मी मगाच्या टप्प्यात मांडल्या, तुम्ही मला मदत ब्रेक केलं, पण मला परत सांगायचं आहे की अजितदादांनी काही कार्यकर्त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. अर्थातच राजकारणात हे अंदाज असतात, काही लोकांना अंदाज आणि वास्तव यामधला थोडासा फरक समजायला पाहिजे. अजितदादा कोणताही निर्णय कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाला धक्का लागणार नाही हे जे त्यांच्यावर काही राजकीय संस्कार होते त्या निर्णयातूनच ते निर्णय घेणार होते. पण आता अजितदादा आज नाही आहेत, दुर्दैवानं हे वास्तव स्वीकारूनच पुढे जावं लागते. पण एक सक्षम नेतृत्व म्हणून आता आम्ही सुनेत्रा वहिनींकडे पाहतो. आता याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी सगळ्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये किंवा आमदारांची आता त्यांनी 1 to 1 करण्याचा एक जो निर्णय घेतला, अर्थातच ते आई म्हणून सर्वांना सांभाळणं हे त्यांची नैतिक आता समजा जबाबदारी पण अजितदादांचं कर्तव्य पण त्या पुढे पार पाडणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच यावर त्या अधिक मला असे वाटते लीड करून पुढचा निर्णय घेतील. नक्कीच अमोलजी, एकंदरीत तुम्ही जे म्हणताय की कार्यकर्त्यांची चर्चा करून एकत्रीकरणाचा अंदाज आहे, ते अंदाज असं तुम्ही का म्हणताय विचारायला मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे, परंतु आता मी जाते परिणयजींकडे. परिणयजी, सातत्याने असं म्हटलं जात आहे की या दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामध्ये भाजपची महत्वाची भूमिका आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही नक्की भूमिका काय आहे? नाही, बघा असं आहे की अजितदादांनी त्यावेळेस भेटीगाठी केली होती, त्या विषयावर चर्चा केले होते की नाही केले होते हे आता कुणाला माहीत नाही. आता असं आहे की अजितदादा गेल्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवर किंवा विलिनीकरणाच्या विषयावर पूर्णविराम लागलेला आहे. जसं विकासजींनी सांगितलं की जसं आता या सगळ्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पण मला असं वाटतं की या चर्चा मुद्दाम घडून आणत आहे. आता असं आहे की जर अजितदादांनी जर समजा त्यावेळेसचं विलिनीकरण करण्याचं जर त्यांनी जर ठरवलं असतं किंवा त्यांच्या जर मनात असलं असतं
तर त्यांनी नेहमी जे ते राज्य सरकार चालवत असताना नेहमी कोणतेही विषय असतील ते माननीय देवेंद्रजींसोबत, म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणून किंवा त्यांचे जवळचे मित्र म्हणून ते देवेंद्रजीसोबत नेहमी चर्चा करायचे. त्या संदर्भातली कुठली चर्चा त्यांनी देवेंद्रजीसोबत केली असती? नाही. तर किंबहुना त्यांच्या पक्षातील जे प्रमुख नेते आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, छगन भुजबळ साहेब बरोबर आहे, असतील पण किंवा विकासजी, इतर आज ज्या त्यांच्या ज्या नेत्या- भगिनी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या आणि माझ्या दादांमध्ये जे काही चर्चा झालेली आहे ती माहिती आहे, ती वास्तव आहे, असं सुप्रिया सुळेंनी आज म्हटलेलं आहे. म्हणजे नाही, किती बघा, हे काही वैयक्तिक कोणत्या घरगुती चर्चा नाही, या